अध्याय। मी आहे आभास यो आणि मी सखी दरवर। आपलं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। हा व्हिडिओ दोन्ही चॅनल्सला जाणार आहे, यांच्या फन फॉर एव्हरीवनला देखील जाणार आहे आणि माझ्या सखी दरवर चॅनलला देखील जाणार आहे। आज आम्ही जात आहोत ख्रिसमससाठी बँड्रा। मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे विचार केला की इकडे बँड्राला यावं आणि इथे छान असं जे ख्रिसमस सेलिब्रेशन असतं ते त्यांना दाखवावं। सो आता आम्ही आहोत तळोजामध्ये, इथून आता आम्ही निघालो आहोत बँड्राला। चला तुम्हाला पण नेते आज बँड्राची सैर करायला। चला। आणि आता फिरायला आम्ही स्टार्ट करणार आहोत। हो, आणि आम्ही आहोत बँड्रा स्टेशनला। बँड्रा स्टेशनला गेल्यावर तिथे आम्हाला प्रचंड गर्दी मिळाली। तिथे नुसती लोक उभी होती टॅक्सीसाठी, रिक्षासाठी, बससाठी। आमची सुद्धा इतकी पळापळ झाली प्रत्येक गोष्टीसाठी। आम्हाला जायचं होतं कार्टर रोडला सगळ्यात आधी, पण कुठलीही बस, रिक्षा, टॅक्सी अवेलेबल नव्हती। मग आमच्यासोबत अजून एक मुलींचा ग्रुप होता, त्यांना देखील तिकडेच जायचं होतं। सो आम्ही असं डिसाईड केलं की आपण शेअर करूया टॅक्सी मिळाली तर। सो आम्ही सगळ्यांनी मिळून, त्या तिघी आणि आम्ही तिघं, असे एक टॅक्सी शेअर केली। टॅक्सीवाल्याला आम्ही सांगितलं की आम्हाला कार्टर रोडला जायचं आहे, पण त्याने कुठल्या गल्लीबोळातनं गाडी काढली आणि रेक्लेमेशनला सगळ्यात आधी सोडलं। मी जवळजवळ 10 ते 15-20 वर्षांनंतर बँड्राला गेले होते, कारण कधी संबंधच येत नाही बँड्राला जायचं। त्यामुळे सगळे जे गल्ल्या होत्या, जे सगळे रस्ते होते, ते सगळे बऱ्यापैकी बदल झाला होता। त्यामुळे मलाही लक्षात आलं नाही की हा कुठला एरिया आहे ते। आणि कार्टर रोड समजून आम्ही रेक्लेमेशनला पोचलो। तिथे गेल्यावर कळलं की हे रेक्लेमेशन आहे। आम्ही तिथे पोचलो खरे, पण काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशा अपेक्षेने पोचलो। काहीतरी ख्रिसमसचं असं डेकोरेशन मिळेल, पण तसं काही झालं नाही। आमचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला। संपूर्ण रेक्लेमेशनला फक्त लाईटिंग केलेली होती, जी लाईटिंग सुरुवातीला आम्हाला खूप गंमत वाटली बघायला, मुलांना देखील, की वाव किती भारी लाईटिंग आहे, किती छान सगळीकडे रोषणाई केलेली आहे। पण एक लिमिटनंतर बोर झालं की काय हे फक्त लाईटिंग 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 लाईटिंग, दॅट्स इट। त्या व्यतिरिक्त काही नाही। तिथे गर्दी पण अतिशय होती, चालताना अगदी धक्काबुक्की होत होती। कुठेही ख्रिसमसची वाईब नाही दिसली, कारण सॅन्टा अपेक्षित होता किंवा काही ते मी मागे पाहिले होते फोटोज आणि व्हिडिओज यूट्यूबला, गुगलला, की तिथे छानपैकी असा सॉक्स बनवला होता ख्रिसमसच्या निमित्ताने, किंवा सॅन्टाची जी गाडी असते रेनडिअरची, ती एक अशी छान गाडी बनवलेली होती लाईटिंगची। लाईटिंगचा मोठा बूट बनवलेला होता, सॉक्स बनवलेला होता, पण तसं यावेळेस काही पाहायला मिळालं नाही। त्यामुळे जरा आमची निराशा झाली या सगळ्यामुळे। पण ठीक आहे, लाईटिंग होती ती बघण्यास जरा मजा आली। आमच्या या व्लॉग थ्रू तुम्हालाही रेक्लेमेशनची रोषणाई, ही अशी सगळी मजा बघायला मिळेल या आशेने मी ह्या संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे। मात्र पुन्हा तेच की ही एवढी लाईटिंग बस, त्या व्यतिरिक्त काही नाही। हे बघून माझे व्ह्युअर्स बोर नको व्हायला, म्हणून मी व्हिडिओ जो आहे तो थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे, की जेणेकरून तेच बघून तुम्ही बोर व्हायला नको। ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट्सच्या अनुषंगाने अशी वेगळी लाईटिंग करण्यात आली होती, जसं की येत आहे
3 हार्ट्स दिसतात आपल्याला, किंवा एक वेगळा असा मंडप टाईप केलेलं होतं, किंवा काहीतरी छान असं वेगळं केलेलं होतं. मात्र गर्दी इतकी होती की त्यामुळे सेल्फी नीट घेता येणं शक्यच नव्हतं. या व्यतिरिक्त तिथे लाईव्ह म्युझिकचा देखील एक प्रोग्राम सुरू होता. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट होती, जिथे गायक तिथे लाईव्हली गात होते. पण त्या अर्थातच लहान मुलांच्या एवढं कौतुकाचं नव्हतं, कारण ती गाणी सगळी पार्टी टाईप होती, पार्टी सॉंग्स होते. त्यामुळे अध्याय आभासला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. पूर्ण जाम आहे. आम्ही आता निघालो आहोत कार्टर रोडला. खूप जाम दिसते, खूप जाम आहे. ब्लू काय रेडच आहे सगळं. बघ माझा पूर्ण जाम. बँड्राला एवढंच जाम असतं का? क्रिसमसमुळे. आता आम्ही चाललो आहोत कार्टर रोडला. मगाशी कार्टर रोडला जायचं म्हणून टॅक्सी पकडली, पण त्यांनी आम्हाला रेक्लेमेशनला सोडलं. सो आता कार्टर रोडला आलो आहोत आणि आता तिकडे चाललो आहोत. आम्हाला रिक्षावाल्याने सोडलं आहे बाहेरच. तो बोलला की चालत जा, कारण पूर्ण रस्ता जाम आहे, त्यामुळे चालत चाललेलो आहोत. बघूया आता तिथे कसं मिळतंय आम्हाला बघायला. पूर्ण जाम आहे. क्रिसमसमुळे सगळी गर्दी आहे. पुढे आपली पूर्ण जाम आहे. रिक्षा पूर्ण फसली असती, त्यामुळे रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं इथे. आलो की अंधेरी आलो. तो बोलला की तुम्ही चालत गेलं तर ते जास्त बेटर होईल. सो आम्ही आता चालत चाललोय. कार्टर रोडला बनवलेलं हे बँड्रा वंडरलँड इतकं छान होतं खरं तर. मात्र खूप गर्दी असल्यामुळे त्याचा आनंद आम्हाला व्यवस्थितपणे घेता आला नाही. कारण तुम्ही बघू शकता की इतकी गर्दी आहे इथे, पण लाईटिंग बघा किती सुंदर केलेली आहे. या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी इतकं छान होतं की वेगवेगळे सेल्फी पॉईंट्स त्यांनी ठेवले होते. या व्यतिरिक्त स्पायडरमॅन होता, उंच माणूस होता, जोकर होता, पेपा पिग, याशिवाय मोठा असा छानसा ख्रिसमस ट्री, मिकी माऊस होता, शिवाय जम्पिंगचा जो बलून असतो तो होता. असं त्यांनी खूप छान तिथे लहान मुलांसाठी केले होतं एन्जॉयमेंटसाठी. या व्यतिरिक्त येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ते जे झोपडीतलं गोठ्यातलं जे चित्र असतं बनवलेलं ते देखील त्यांनी केलेलं होतं. मात्र गर्दी प्रचंड असल्यामुळे ते आम्हाला काही व्यवस्थित पाहता आलं नाही, ना आम्हाला सेल्फी पॉईंटचा आनंद घेता आला.
स्पायडरमॅन, मिकी माऊस, पेप्पा पिग. चला सोबत पण. चला. आम्ही आलोय माउंट मेरी चर्चला आणि आपण बघत आहोत काय काय भेटतं इथे. रिक्लेमेशन आणि कार्टर रोड नंतर आम्ही पोचलो माउंट मेरी चर्चला. आम्हाला असं वाटलं होतं की तिथे काहीतरी छान सेलिब्रेशन असेल, कारण मुंबईतलं सगळ्यात फेमस ते चर्च आहे. त्यामुळे तिथे एक वेगळी अशी आम्हाला रोषणाई पाहायला मिळेल किंवा वेगळं असं सेलिब्रेशन पाहायला मिळेल. मात्र तिथेही अपेक्षाभंग झाला. अतिशय शांततेत तिथे ख्रिसमस सेलिब्रेशन केलं जातं. ते लोक फक्त तिथे येऊन प्रेयर करतात, त्यानंतर त्यांचं मास असतं आणि 12 वाजता बस एकमेकांना मेरी ख्रिसमस विश करतात. या व्यतिरिक्त काही नाही. मला वाटलं छान फटाके वगैरे फोडले जातील, छान छान रोषणाई केली जाईल, या व्यतिरिक्त काहीतरी तिथे सॅन्टा असेल, सेलिब्रेशन असेल, पण तसं काही नव्हतं. त्यामुळे तिथेही आमचा भ्रमनिरास झाला. स्टॉल्स होते खूप छान छान सजलेले, मात्र अतिशय महाग होतं तिथे, जे की अपेक्षितच होतं. आणि प्रत्येक स्टॉलवरती तेच प्रकार पाहायला मिळत होते. त्यापेक्षा वेगळं असं काहीच पाहायला मिळत नव्हतं. चर्च छान सजवलेलं होतं लाईटिंगने. त्यांचं मास देखील ऐकायला छान वाटत होतं, पाहायला छान वाटत होतं. पण ते कळत नसल्यामुळे एक लिमिटनंतर आपल्याला ते बोर होतं की आपण ते त्यांची जी प्रार्थना असते त्याचा आपल्याला अर्थ समजत नाही. आपल्याकडे ते पुस्तक देखील नसतं, त्यामुळे एक लिमिटनंतर बोर होतं. आतून देखील चर्च खूप छान सजवलेलं होतं. इतर वेळी चर्चच्या आतमध्ये कॅमेरा अलाव नसतो, मात्र ख्रिसमस असल्यामुळे तो छान सजावट केलेली असल्यामुळे त्यांनी थोडंफार इग्नोर केलं होतं की लोक फोटो काढत होते तरी चल इट्स ओके. पण एखादा व्यक्ती जर खूप कंटिन्यू तिथे फोटो काढतोय किंवा सेल्फी काढतोय हे पाहिल्यावरती हे लोक अर्थातच त्याला रोकत होते की हे अलाव नाही आहे, तू बराच वेळ झाला फोटो काढतोय, बराच वेळ झाला शूट करतोय, सो आता तू थांबवलं पाहिजे. अध्याय अब्बासने पहिल्यांदाच आतमधून चर्च पाहिलं, सो त्यांच्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता. आत्तापर्यंत त्यांनी फिल्म्समध्येच पाहिलं होतं, आता पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलेलं होतं. तिथे गर्दी आम्हाला मिळाली नाही, मात्र जी अपेक्षा होती की काहीतरी वेगळं सेलिब्रेशन पाहायला मिळेल, तर ते मात्र तिथे पाहायला मिळालं नाही. त्यामुळे इथेही आमचा अपेक्षाभंग झाला. माउंट मेरीला एकच गोष्ट चांगली झाली की गर्दी थोडी कमी असल्यामुळे निदान व्यवस्थित शूट करता आलं. कार्टर रोड आणि रेक्लेमेशनला इतकी गर्दी होती की मला मोबाईल खिशातनं काढण्याची सुद्धा भीती वाटत होती, कारण जर मोबाईल खाली पडला तर त्याच्यावरती पाय देऊन लोक जातील, त्याचा चुराडा करून लोक जातील आणि मला तो उचलताही येणार नाही, एवढी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे शूट तर करायचं आहे, व्लॉग तर बनवायचं आहे, पण मोबाईल खिशातनं काढायची अतिशय भीती वाटत होती. जर कुणाचा धक्का लागला तर विषय संपला, असा सगळा खेळ होता. तर इथे निदान ती तरी भीती नव्हती. इथे एवढी गर्दी नव्हती की ज्याच्यामुळे मोबाईल पडला तरी काही तो दिसणार नाही वगैरे, असं काही नव्हतं. खाण्यापिण्याचं म्हणाल तर आम्ही बांद्राला खाऊच शकलो नाही, कारण प्रत्येक हॉटेल फुल होतं, प्रत्येक स्टॉल हे फुल होते. ऑर्डर एक्सेप्ट केली जात नव्हती. ऑर्डर जरी घेतली तरी टेस्टचा विचार करावा लागत होता, कारण गर्दी इतकी होती की ते काहीही बनवून देत होते. त्यामुळे आम्ही बांद्रामध्ये काहीही खाल्लं नाही. गपचूप घरी गेलो आणि घरी जाऊन काय ते खाल्लं. बांद्रात खाण्याच्या लायकीचं काहीही नव्हतं. इतर वेळी तुम्ही जा, छान छान खायला मिळणार, मात्र ख्रिसमसमध्ये या गर्दीच्या वेळी खाण्याची अपेक्षा करू नका. चुकीचं आहे ते. अतिशय हाल झाले खाण्याच्या बाबतीत देखील. सगळ्याच बाबतीत आमचा अतिशय भ्रमनिरास झाला. तर आपलं सगळं बँड्रा बघून झालेलं आहे आणि ख्रिसमसची गंमत पण बघून झालेला आहे. आणि आम्ही गेलो होतो 3 चर्च, अर्धा चर्चला गेलो. आणि आम्हाला जेवढी अपेक्षित होती तेवढी मजा नाही आली, कारण सगळीकडे खूप ट्रॅफिक लागलं, खूप गर्दी होती.
जेवढं छान छान व्हिडिओजमध्ये किंवा रील्समध्ये पाहायला मिळालेलं ते ऑलरेडी त्यांनी रील्स काढलेल्या होत्या, व्हिडिओज काढलेले होते किंवा तेव्हा गर्दी नव्हती. पण आता अतिशय गर्दी होती. जसं की आपण बघितलंच की रेक्लेमेशनला पण खूप गर्दी होती, कार्टर रोडला पण खूप गर्दी होती. माउंट मेरीला गर्दी नव्हती, मात्र तिथे अपेक्षित होतं की खूप काहीतरी वेगळं बघायला मिळेल, छान बघायला मिळेल, पण नॉर्मलच होतं. सगळं शांततेत चाललेलं होतं. आम्हाला वाटलं होतं की 12 वाजता असे फटाके वगैरे फोडले जातील, मेरी क्रिसमस वगैरे असं सगळं केलं जाईल, पण ते बोलले की तसं काही नसणार आहे. सो आम्ही 12 वाजेपर्यंत थांबण्याचा प्लॅन केला होता, पण आम्ही आता निघालेलो आहोत. कारण त्यांचं मास चालणार आहे 2 तास, जे की आम्हाला अजिबातच समजणार नाही. एवढे आम्ही 2 तास बसू शकणार नाही मास ते त्यांचं होईपर्यंत. आणि त्यानंतर ते नॉर्मली एकमेकांना विश करतात मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस. सो आम्ही तेही काही अटेंड केले आहे. हो, पण ते तू बोर झाला असतं आणि तुला काही कळलं नसतं. आणि सो खूप अशी अपेक्षेने आम्ही आलो होतो की बँड्राला खूप मजा करायला मिळेल. जर गर्दी नसती तर मी तेवढी मजा आली असती, पण गर्दी खूप असल्यामुळे खूप असं डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. ठीक आहे, एक अनुभव मिळाला, वेगळं काहीतरी शिकायला मिळालं की पुढच्या वेळी नाही यायचं. इथे आलं तरी आपली स्वतःची कार घेऊन यायचं, कारण ते गर्दी अतिशय असते. ट्रॅफिकमध्ये खूप आपण अडकतो. रिक्षावाले यायला तयार होत नाहीत, त्यांनाही ते परवडत नाही येणं. आणि त्यामुळे जर येणार असालच तर स्वतःचं व्हेकल घेऊन या किंवा तयारीने या की तुम्हाला खूप गर्दी मिळणार आहे. चला, हा ब्लॉग आता इथेच आम्ही संपवत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. लवकर बनवा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां, एव्हरीवनला पण. आणि कमेंटला बोला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, आणि आम्हाला बोला मेरी क्रिसमस. अरे, आपण बोलायचं असतं ना मेरी क्रिसमस. आपण जेव्हा हा ब्लॉग टाकू तोवर क्रिसमस झालेला असणार आहे. बिलेटेड मेरी क्रिसमस. सगळ्यांना नाताळच्या शुभेच्छा. मेरी क्रिसमस बिलेटेड. आणि माझ्या ह्याच्यासाठी लाईक करा.